नमस्कार मित्रांनो, आज लोकसभेत विरोधी पक्ष गोंधळ घालत असताना केंद्र सरकारने एक महत्त्वाच्या विधेयक अर्थात सुधारणा विधेयक मंजूर करून घेतलं। या विधेयकामुळे UPI जे तुम्ही आम्ही दररोज कदाचित दिवसातून अनेक वेळा वापरतो त्या UPI पेमेंटसाठी MDR म्हणजे मर्चंट्स डिस्काउंट रेट त्याच्यासाठी परवानगी दिली। आत्तापर्यंत कायद्याने बंधनकारक होतं की समजा कोणी कोणाला UPI पेमेंट केली, माझ्या बँक खात्यातनं पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये गेले आणि त्याच्यासाठी QR कोड वापरला किंवा काहीतरी त्यांचं UPI ID वापरला किंवा त्याच्यासाठी मी जीपे, फोनपे, भीम इतर कुठलेही ॲप्लिकेशन वापरले, तर यातल्या कुठल्याही भागावर बँकांना आणि संबंधित संस्थांना शुल्क आकारता येणार नाही। म्हणजे ही सगळी यंत्रणा फुकट होती। त्याचबरोबर रुपे कार्ड आहेत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्याच्याद्वारेही जे व्यवहार केले जात होते ते व्यवहारही निःशुल्क होते। आता या व्यवहारांवर शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्ष संतप्त झालेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे हे करायची गरज नव्हती। सामान्य माणसाला किती कराच्या बोजाखाली तुम्ही टाकणार आहात? प्रत्येक गोष्टीवर जिथे शक्य होईल तिथे तुम्ही कर लावताय। याच्यामुळे काय होईल तर शेवटी हा पैसा म्हणजे कर सामान्य लोकांवर नाही आहे, कर दुकानदारांवर आहे, व्यापाऱ्यांवर आहे। म्हणजे समजा मी एका दुकानात गेलो आणि तिथे 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेतला आणि त्याच्यासाठी मी समजा UPIने पेमेंट केलं, तर मला तो पुडा 10 रुपयालाच मिळणार आहे। परंतु त्या दुकानदाराला कदाचित 10 रुपयात 10 पैसे 20 पैसे UPIने पैसे घेतल्याबद्दल त्याच्या बँकेला द्यावे लागतील। आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की शेवटी दुकानदार हे 10, 20, 50 पैसे जे काही करापोटी सेवा शुल्का प्रति त्याच्याकडनं जे घ्यायचे जातले ते काही दुकानदार स्वतः भरणार नाही, ते तुमच्यावरच तो लादणार आहे। पण इथे तुम्हाला बिस्किटचा पुडा 10 रुपयापेक्षा जास्त मिळू शकत नाही, पण कदाचित जर 10 रुपये MRP असलेला पुडा आधी तुम्हाला 9.5 रुपयाला मिळत असेल तर तो कदाचित आता 9 रुपये 75 पैशाला मिळेल, असं लोकांचं किंवा विरोधी पक्षांचं म्हणणं आहे। दुसरं म्हणणं आहे की असं जर होत असेल तर दुकानदार आग्रह धरतील की मला UPIने पेमेंट नको, मला कॅश द्या, आणि पुन्हा आपण डिजिटल व्यवहारांकडून कॅश व्यवहारांकडे जाऊ, जे देशासाठी चांगलं नसेल। तिसरा आरोप आहे जो थेट परराष्ट्र धोरणासंबंधित आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं भारत सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली केलेलं आहे। कारण भारत अमेरिका मुक्त व्यापारासाठी हा एक अडथळा ठरत होता। भारतातल्या UPIमुळे अमेरिकन कंपन्या व्हिसा आणि मास्टरकार्ड ज्यांच्याद्वारे जवळपास सगळेच्या सगळे डिजिटल व्यवहार यापूर्वी नियंत्रित केले जात होते, आणि त्या कंपन्या दुकानदारांवर, व्यापाऱ्यांवर 2% ते 5% सेवा कर लावतात। म्हणजे 100 रुपयाचा व्यवहार झाला तर 2 ते 5 रुपये दुकानदारांकडनं घेतले जातात। त्यांची अशी तक्रार होती की UPI फुकट असल्यामुळे आमचा धंदा बसलेला आहे, आणि त्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर निर्बंध लादण्याची किंवा धमकी दिल्यामुळे भारत सरकार, मोदी सरकार ट्रम्प पुढे झुकलं, अशा प्रकारचे आरोप आहेत। वस्तुस्थिती काय आहे तेही सांगणं आवश्यक आहे। अर्थात या आरोपात थोडंसं तथ्य आहे का आहे, पण त्याची खरी बाजू समजून घेणं आवश्यक आहे। पहिली गोष्ट, काँग्रेसच्या काळात UPI नव्हतं। काँग्रेसच्या काळात मास्टरकार्ड आणि व्हिसा यांचाच सुळसुळाट झाला होता। म्हणजे काँग्रेसच्या काळात सगळेच्या सगळे व्यवहारासाठी जे पैसे होते ते अमेरिकन कंपन्या खात होत्या, त्यामुळे काँग्रेसला हे बोलायचा अधिकार नाही आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जी रोखीची अर्थव्यवस्था होती ती ही मुख्यतः काँग्रेसच्या काळात तिचा सुळसुळाट झाला होता, आणि त्याच्यामुळेच मोदी सरकारला नोटबंदी करावी लागली। धुरंधर चित्रपटात त्याचं एक कारण दिलेलं आहे।
त्यालाही अनेकांनी आव्हान दिलेलं की सिद्ध करा. मग का अजून कार्ती चिदंबरम, पी चिदंबरम यांना अटक का नाही केली? त्यांनी जर ती काही मशीन बदलली आणि खोट्या नोटा छापण्यात ते सहभागी होते तर त्यांना अटक का नाही केली वगैरे वगैरे, ती चर्चा सुरू राहील. पण दुसरा मुद्दा आहे, जी रोखीची अर्थव्यवस्था होती ती मुख्यतः काँग्रेस UPA काळातच फोफावली होती. आज कागज के तुकडे तुकडे करने वाले अग्रलेखवाले हा आकडा सांगतील की तेव्हा किती रुपयाची कॅश समाजात होती, आता किती आहे. म्हणजे नोटबंदी केल्यानंतरही तेवढी कॅश आहे. पण मुद्दा पुन्हा तोच आहे की ती कॅश होती त्याच्यातल्या किती नोटा पाकिस्तानमध्ये छापल्या होत्या, किती नोटा भारतात छापल्या होत्या, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, तेव्हा अर्थव्यवस्थेचा आकार किती होता? तेव्हा अर्थव्यवस्था 2 लाख कोटीची होती, आता अर्थव्यवस्था 4 लाख कोटीची आहे. म्हणजे त्या हिशोबाने रोखीचाही आकडा, कॅशचाही आकडा दुप्पट असायला हवा आणि त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त आकडा असणं हा काही विषय नाही. आता आपण UPI कडे येऊया. UPI दिसायला अतिशय सोपं सुटसुटीत आहे. तुम्ही मोबाईल घेऊन जाता, खिशात चिल्लरही ठेवायची गरज नाही. दुकानात गेलात की तिथे QR कोड असतो, तो QR कोड स्कॅन करता, तो QR कोड आपल्याकडे मुख्यतः फोनपे किंवा जीपेचा असतो. 80% व्यवहार हे या 2 अमेरिकन कंपन्या हाताळतात, ॲमेझॉनही आहे. भारतीयही खरं तर बँका आणि या सगळ्या गोष्टी हाताळतात, पण आपल्याला परदेशी गोष्टी आवडत असल्यामुळे आपण त्या जास्त सुटसुटीत असल्यामुळे कदाचित बरेच लोक जीपे किंवा फोनपेचा वापर करतात. मी स्वतः जीपे वापर करतो. काही नाही, मी काय असं काही वेगळं सांगायची गरज नाही. कधी कधी बँकांच्या UPIद्वारे पेमेंट करतो, पण जीपे कसं एका क्लिकवर जातं त्यामुळे ते पटकन सोपं पडतं. आणि पण त्या गुगल हे सगळे व्यवहार हँडल करतं, वॉलमार्ट फोनपेच्या मागची कंपनी आहे, ते व्यवहार हँडल करतं, त्यांना काही मिळत नाहीत. पैसे माझ्या बँकेच्या खात्यातनं तुमच्या खात्यात जातात, तुमच्या खात्यातनं माझ्या खात्यात येतात. या ज्या बँका व्यवहार करतात त्या व्यवहार करण्यासाठी त्यांना एकही पैसा मिळत नाही. आणि तीच त्यांची तक्रार असते की आधी जेव्हा हे व्यवहार कार्डाने व्हायचे तेव्हा त्यांना कमिशन मिळायची आणि या कमिशनमुळे त्यांना जो काही खर्च करावा लागतो पडद्यामागे ही सगळी व्यवस्था चालू ठेवायला, तो खर्च करायला त्यांना एक उत्तेजना मिळते आणि तो खर्चही काही हजार कोटीचा असतो. अर्थातच त्याच्याबद्दल आकडेवारी मी तुम्हाला सांगितली तर ती अधिक स्पष्ट होऊ शकेल, कारण याची तुलना आज उपलब्ध आहे. जेव्हा UPIची सुरुवात झाली नोटबंदीच्या थोडंसं आधी, पण 2017 सालची किंवा जेव्हा UPI 1 वर्ष झालं होतं तेव्हा फक्त देशातल्या 67 बँका UPIची सेवा देत होत्या. आज 731 बँका UPIची सेवा देतात. तेव्हा वर्षभरात मिळून UPIद्वारे 42 कोटी रुपयांचा व्यवहार व्हायचा. आज हा व्यवहार काही हजार कोटी रुपयांचा आहे. म्हणजे बघा, एवढा मोठा आकडा UPIनी गाठलेला आहे. 1200 पट एकूण वाढलेला आहे. पहिल्या वर्षी साधारणतः दीड कोटी वगैरे ट्रान्झॅक्शन व्हायची वर्षाला. आता 2300 कोटी एवढी व्यवहार, काही 2 रुपयाचं, काही 5 रुपयाचं, काही 5000 रुपयाचं, काही 50,000 रुपयाचे, पण 2360 कोटी व्यवहार होतात. आणि वर्षभरात होत असलेला आकडा म्हणजे किती रुपयांचे व्यवहार झाले तो आज जवळपास 30 लाख कोटी रुपयांचा एका महिन्यामध्ये आहे. म्हणजे हा आकडा खरोखरच खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे व्हिसा आणि मास्टरकार्डचा या देशामध्ये भट्टा बसलेला आहे. त्यांचा धंदा चौपट झालेला आहे आणि म्हणूनच ट्रम्प तात्या नाराज आहेत. आणि ज्या ज्या देशांमध्ये अशी व्यवस्था करणं, हे फक्त UPI भारतात नाही, इतर देशांशी आपण व्यवहार करताना UPI आणतोय. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एकतर अमेरिकन कंपन्यांना सावत्र भाव दाखवताय, कारण तुमच्या देशातल्या व्यवहारांवर शुल्क नाही आहे आणि अमेरिकन कंपन्यांना शुल्क असल्यामुळे त्यांना ती लेवल प्लेइंग फील्ड नाही आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या विरुद्ध काहीतरी असा कर लावू शकू, हा प्रयत्न आहे. आणि म्हणून मर्चंट्स डिस्काउंट रेजिम जर सुरू झाली, ते रेट सुरू झाला, तर याचा अर्थ असा नाही की बँका आणि या सगळ्या UPI पेमेंटवर 5%, 3% कर आकारतील, कदाचित 1% करतील, पण काहीतरी कर आकारतील. आणि दुसरा मुद्दा, जिथे जिथे MRPचा विषय आहे तिथे हा कर व्यापारी भरतील. तिसरा मुद्दा, कदाचित हा कर आकारताना त्याच्यासाठी काहीतरी ट्रान्झॅक्शन लिमिट ठेवतील की 100 रुपयाच्या आत व्यवहार असेल तर कर पडणार नाही, 1000 रुपये 2000 रुपयाच्या वर काही ट्रान्झॅक्शन असेल तर मग त्याच्यावर कदाचित द्यावं लागेल. आणि त्यामुळे बऱ्याचशा सामान्य जे छोटे छोटे व्यापारी, दुकानदार, भाजीवाले, हल्ली मी ऐकलं भिकारी पण UPI कोड घेऊन भीक मागतात की UPI करा.
त्यांना याचा फटका बसणार नाही. पण जे मोठे व्यवहार आहेत त्याच्यावर थोडासा 0.5% 1% जर पेमेंट हे झाली तर या बँकांनाही पैसे मिळतात. जसं देशातल्या सामान्य लोकांचं हित आवश्यक आहे तसं देशातल्या बँकांचंही हित, कारण कुठलाही देश पुढे जायला चांगली बँकिंग आणि फायनान्स सिस्टीम असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे जर बँकांचा तोटा होणार असेल तर ती गोष्ट टिकू शकत नाहीत. आणखीन एक मुद्दा आहे की जशा प्रकारे आपण UPI हे शोधून काढलं, शून्यातनं नवनिर्मिती केलेली आहे, अशा प्रकारे गोष्टी इतर क्षेत्रातही शक्य आहेत. आज UPIनी ज्या प्रकारे व्हिसा मास्टरकार्डला गेट आउट केलेलं आहे तसं इतरही क्षेत्रामध्ये असं काहीतरी नाविन्यपूर्ण संशोधन करणं शक्य आहे. पण असं जर नाविन्यपूर्ण संशोधन करायचं असेल तर संशोधन जो करतो त्याला काहीतरी पैसे मिळाले पाहिजेत, जो व्यवस्था आणतो त्याला काहीतरी पैसे मिळाले पाहिजेत, आणि मग त्या पैशातनं अतिरिक्त पैसे जे अशा गोष्टींच्या संशोधनास त्याच्यासाठी वापरता आले पाहिजेत. आणि म्हणून याच्यावर कर लावणं हे काही आज जरी हा निर्णय झाला असला तरी ज्या दिवशी UPI आणलं होतं त्याच दिवशी सरकारने, तुम्ही जुने रेकॉर्ड चाळून बघा, 2017 साली जेव्हा सरकारने हे आणलं होतं तेव्हा त्यांनी घोषित केलं होतं की आत्तापुरतं याच्यावर कोणी कर लावू शकणार नाही. कारण सरकारला हवं होतं की भारतीय लोकांनी भारतीय पेमेंट सिस्टीमचा वापर करावा. प्रत्येक ट्रान्झॅक्शन आपण करतो ते अमेरिकेच्या माध्यमातून करायची गरज नाही, आणि म्हणून सरकारने तेव्हा हे केलं होतं. जेव्हा हे बाळ मोठं होईल तेव्हा त्याला स्वतःचा जमा खर्च स्वतः मांडावा लागेल. आत्ता सरकारने हे केलेलं आहे. काँग्रेसचं म्हणणं नाही, कायम ते सरकारनेच हे केलं पाहिजे. मला असं वाटतं की हा दृष्टिकोन चुकीचा आहे. UPI जसा शोध लागला तसा अनेक क्षेत्रामध्ये UPI सारखा, ज्याला डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, पण असे प्लॅटफॉर्म चालवायला जो खर्च लागतो, त्याच्यामध्ये संशोधन करायला जो खर्च लागतो, तो अशा प्रकारे UPI सारख्या एका यशस्वी प्लॅटफॉर्ममधनं मिळालेल्या करातनं त्या गोष्टी करता येऊ शकतात. आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ज्यांना छाती बडवायचे त्यांना बडवू दे, कारण विरोधी पक्षाचं ते काम आहे. तुमच्या खिशातनं किती पैसे जातात आणि तुमच्या डोक्यावर तो कराचा बोजा येतोय का, त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या. जेव्हा ते पैसे पडतील, जेव्हा बँका कर लावतील, आणि जर तो कर खूप जास्त असेल, व्यवहारामागे 5% वगैरे लावलं, तर तुम्ही विरोध करा, मी पण तुमच्या विरोधात, मी पण माझा सूर मिळवेन. पण जर 0.5% 1% परवडणारं असेल आणि मुख्यतः दुकानदार व्यापाऱ्यांना हे भरण्यासारखं असेल तर अशा निर्णयाचं स्वागत करण्याची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.